Good morning, dear friends. Myself, Dr. Joy Shetelli, welcomes you in virtual video class of TYBA, Compulsory English. Dear students, last day we completed module number 1A, interview skill, and today let's start module number 1B. The interview is an extract taken from Late Luggage, written by V.V. Jones. फ्रेंड्स, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण गुगल मीटवर गेली 8-15 दिवस क्लास घेतो आहोत आणि गुगल मीटवर आपण इंटरव्ह्यू स्किल्स हा कम्युनिकेशन स्किलचा भाग कंप्लीट केलेला आहोत. आज मी आपल्यासाठी मुद्दामहून PPT आणि व्हिडिओ बनवत आहे, सो एन्जॉय इट. Module number 1B, the interview, is an extract from Light Luggage. Light Luggage या पुस्तकातून घेतलेला हा एक छोटासा भाग आहे. द इंटरव्ह्यू V.V. जोन्स यांनी हा लिहिलेला आहे. इट इज रिलेटेड विथ इंटरव्ह्यू स्किल्स, हाऊ टू फेस द इंटरव्ह्यू, what to do at the time of interview, how to respond to the questions asked by the interviewers is very important. It plays very important role in your selection. So V.V. Jones here advised us how to behave, how to respond, how to speak or discuss or answer the questions asked by interviewers. Professor V.V. Jones, just a minute, may I change the slide? Yes. The interview written by V.V. Jones. Here is the picture of V.V. Jones also. He was a professor and also Anglo-Indian writer. He completed his MA from Oxford University. He completed his MA in English Literature in 1936 from the Oxford University and taught in various universities in Kerala, Odisha for near about 16 years. V.V. Jones हे एक अँग्लो इंडियन रायटर आहेत आणि ते इंग्लिश लिटरेचरमधून MA ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून केलेले आहेत. He also worked as the Director of Education. शिक्षण सचिव म्हणून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी संचालक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे इन गव्हर्नमेंट ऑफ गुजरात. He worked as the Director of Education, Government of Rajasthan, in Government of Rajasthan. He worked as the Vice Chancellor of Jai Narayan Vyas University, Jodhpur. He was a member of Minorities Commission and just a minute. Here we need a M capital and also V.V. जोन्स हे फक्त त्या ठिकाणी प्रोफेसर म्हणून वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्येच काम केलेलं नाही आहे, तर ते शिक्षक संचालक म्हणून सुद्धा राजस्थान गव्हर्नमेंटमध्ये काम केलेले आहेत. व्हाईस चान्सलर म्हणजेच कुलगुरू म्हणून सुद्धा त्या ठिकाणी जय नारायण व्यास युनिव्हर्सिटीचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जोधपूर युनिव्हर्सिटीमध्ये. जय नारायण व्यास युनिव्हर्सिटी जोधपूर या ठिकाणी. ही वॉज वर्कड ॲज द मेंबर ऑफ मायनॉरिटी कमिशन and also he started his career in journalism in 1950. he started career in journalism. एवढंच नाही तर 1950 मध्ये त्यांनी जर्नलिझम पत्रकारितेमध्ये सुद्धा आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. ही कॉन्ट्रीब्युटेड एक्सटेन्सिव्हली टू द प्रॉमिनंट इंग्लिश न्यूजपेपर्स इन इंडिया बिफोर एंटरिंग इन टू द फील्ड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ते येण्याच्या पूर्वी प्रशासकीय कामांमध्ये त्यांनी त्यामध्ये विविध पदं भूषवण्याच्या पूर्वी त्यांनी
हे एक्सटेन्सिव्हली प्रॉमिनंट इंग्लिश न्यूजपेपर्स, अगदी महत्त्वाच्या अशा इंग्लिश न्यूजपेपर्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ही वॉज अ व्हेरी सक्सेसफुल अँड इफेक्टिव्ह ऑरेटर विथ अ मार्क्ड फ्लेवर ऑर द विट अँड ह्युमर. एक चाणाक्ष बुद्धी असणारा, ज्याच्यामध्ये विनोदी गुणधर्म आहे, असे विट आणि ह्युमर, विट मीन्स त्या ठिकाणी विनोद, बुद्धी असणारी ही अशी व्यक्तिमत्व आहे. आणि अतिशय यशस्वीरित्या त्यांनी त्यांचं जीवनाची कारकीर्द पार केलेली आहे. हिज वर्क्स, त्यांचे त्या ठिकाणी रायटिंग्स काय कोणते आहेत बघा. लाईट लगेज, द ऑर्बिटिंग प्रोफेसर, द ग्रेट क्लासरूम हॉक्स आर हिज writings, and the present extract is taken from Light Luggage. It shows how smart candidates sometimes turn the tables upon the interviewers. It shows us how smart candidates, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की काही कॅन्डिडेट्स इतके हुशार असतात की ते त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना त्या ठिकाणी सळोकी पळो करून सोडतात म्हणायला हरकत नाही. काही उलटसुलट प्रश्न विचारले जातात, त्याचा परिणाम काय होतो याची सुद्धा काळजी यांना नसते. लुक हिअर, द कॅन्डिडेट वॉज इंटरव्ह्यूड फॉर अ टीचिंग पोस्ट इन अ कॉलेज. हॅव यू रीड अडल्ट हॉक्सलेज Authority and Reality? Asked one of the inquisitors. And perhaps you are referring to Authority and the Individual by Bernard Russell, sir? Countered the candidate. The candidate was interviewed for a teaching post in a college. एका कॉलेजमध्ये त्या ठिकाणी एक प्राध्यापकाच्या इंटरव्ह्यूसाठी एक कॅन्डिडेट आलेला असतो आणि त्याला असा प्रश्न विचारण्यात येतो इंटरव्ह्यू घेणाऱ्यांकडून की हॅव यू रीड अडल्ट हॉक्सलेज Authority and Reality? अडल्ट हॉक्सलेज यांनी लिहिलेलं Authority आणि रियालिटी हे पुस्तक तू वाचलेलं आहेस का? Perhaps you are referring to Authority and the Individual by Bernard Russell, sir? Countered the candidate. कॅन्डिडेट अतिशय हुशार असतो, त्यांनीही काही पुस्तकं वाचलेली आहेत, कॅन्डिडेटलाही काही नावं माहिती आहेत, तर सहजपणे कॅन्डिडेट त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही विचारताय तो प्रश्न चुकीचा असून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारायला हवं होतं हे जणू काही त्यांना सुचवून द्यायचं असतं. अँड सो ही सेज परहॅप्स यू आर रेफरिंग टू Authority अँड द इंडिव्हिज्युअल. तुम्हाला अथॉरिटी आणि इंडिव्हिज्युअल असं म्हणायचं आहे का? बर्नार्ड रसेल यांनी लिहिलेलं बर्नार्ड रसेल यांनी लिहिलेलं तुम्हाला Authority आणि इंडिव्हिज्युअल हे पुस्तक म्हणायचं आहे का? या प्रश्नामध्ये खूप अर्थ आहे. व्हेरी मिनिंगफुल क्वेश्चन. खरं आपल्याला माहीत आहे की इंटरव्ह्यू घेणारा या ठिकाणी ओनर आहे, तो एक्सपर्ट आहे या ठिकाणचा, आणि एक्सपर्टला असे उलट प्रश्न विचारल्यानंतर काय होणार? परहॅप्स ही वॉज, कदाचित असेल, त्याला तेच म्हणायचं होतं. Authority आणि इंडिव्हिज्युअल असं बर्नार्ड रसेल यांचं पुस्तक म्हणायचं होतं, पण त्यांनी अडल्ट हक्सलेचं Authority आणि रियालिटी या पुस्तकाचा उल्लेख केला. और मे बी टू इल्युजन अँड रियालिटी, किंवा कदाचित ख्रिस्तोफर कॉडवेल यांचं इल्युजन आणि रियालिटी हे पुस्तक त्यांना म्हणायचं असेल. वी शॅल नेव्हर नो, फॉर it was not one of the episodes that honorable gentleman is likely to include in his forthcoming reminiscences. आपल्याला हे माहीत नाही आहे की इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती त्याचं एज आणि कदाचित त्याला त्या पुस्तकाचं नाव आठवणीत कितपत आहे आणि नाही आहे. वी डोंट नो अबाउट forthcoming reminiscences. Needless to say, आणि द कॅन्डिडेट डिड नॉट गेट जॉब, आणि इथं काही सांगावं लागत नाही आपल्याला. Reminiscence means the act of the remembering or the telling about past experiences. He may be telling about past experiences. That he saying something, that he has a question. Have you read Aldous Huxley's Authority and Reality? But on the other hand, candidate asks return questions or counter question to the interviewer that perhaps you are referring to Authority and the Individual. तो Authority आणि इंडिव्हिज्युअल रेफर करता का बर्नार्ड रसेल यांनी लिहिलेलं? कदाचित असेल, किंवा इल्युजन आणि रियालिटी असं म्हणायचं असेल ख्रिस्तोफर कॉडवेल यांचं. त्याला थोडंसं आठवण्यामध्ये कुठेतरी चुकबुल होत असेल,
ते त्याची गरज नाही, म्हणजे आता गरज. बट हिअर वन थिंग वी हॅव टू फोकस दॅट देर इज नीडलेस टू से, आपल्याला सांगावं सुद्धा लागणार नाही की त्या कॅन्डिडेटला जॉब नक्कीच मिळालेलं नाही आहे. अँड लेट इट बी अ वॉर्निंग टू यंग पीपल हू प्रेझ्युम टू बी मोर वेल नॉलेजेबल दॅन द नॉलेजेबल एल्डर्स ऑन द सिलेक्शन बोर्ड. आणि आत्ताची पिढीसुद्धा इतकी हुशार आहे की इंटरव्ह्यू घेणाऱ्या बोर्डवर असणारे जे इंटरव्ह्यूअर्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत, त्याहीपेक्षा आजची पिढी कदाचित हुशार आहे, कदाचित जास्त वाचलेली आहे, कदाचित त्यांचे नॉलेज जो आहे तो नॉलेज खूप त्या ठिकाणी जास्त आहे. पण म्हणून त्या ठिकाणी आपण फार शहाणे आहोत हे दाखवण्याची गरज या ठिकाणी नसते. अ लिटिल लर्निंग मे बी डेंजरस थिंग, यू नो दॅट. आपल्याकडे एक म्हण आहे, अर्धवट ज्ञान घातक आहे. अ लिटिल लर्निंग मे बी डेंजरस थिंग. अर्धवट ज्ञान, पूर्ण ज्ञान नसतं, डेंजरस असतं. आपल्याला थोडंफारसं काहीतरी माहीत असतं आणि आपण उलटसुलट त्या ठिकाणी जर इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना विचारू तर त्याचे नक्कीच परिणाम इज नॉट गुड. अ लॉट ऑफ इट कुड बी डिझॅस्टरस. इट इज डिझॅस्टरस, घातक आहे, विनाशक आहे. इन्स्टेड आन्सर अ फूल अकॉर्डिंग टू फॉली, that is the way to land jobs, and it is the instead answer a fool according to his folly, that is the way to land jobs. Here that we have to try to answer the question of, now we know that interviewer was a fool person. इंटरव्ह्यू घेणारा फार शहाणे आहेत असं नाही. आपल्याला कळतं की त्यांचा प्रश्न हा मूर्खासारखा आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी मूर्खाप्रमाणे विचारलेला एखादा प्रश्न असेल, असेही काही प्रश्न असतात का, असं यावर न चिडता शांतपणे त्यांना उत्तर देणं हेच योग्य आहे. दॅट इज द वे टू लँड जॉब्स. आय वुडंट ऑलटुगेदर ब्लेम द सिलेक्शन बोर्ड्स दो. आणि असं असताना सुद्धा मी सिलेक्शन बोर्डवर असणाऱ्या लोकांना सुद्धा वेवी जोन म्हणतात की त्यांना मी कोणत्याही प्रकारचं ब्लेम करणार नाही आहे. दे आर एक्सपेक्टेड टू असेस द कंपॅरेटिव्ह सुटेबिलिटी ऑफ अ यंग मॅन. दे आर एक्सपेक्टेड टू असेस द कंपॅरेटिव्ह सुटेबिलिटी ऑफ अ यंग मॅन अमंग मेनी यंग मेन बाय टॉकिंग टू हिम फॉर 15 minutes. लुक हिअर. या ठिकाणी व्ही जोन्स यांना असं म्हणायचं आहे की अशा अनेक तरुण मुलांमधून, तरुण मुलींमधून असेल किंवा अनेक तरुणांमधून एखादा तरुण निवडणं हे काही चुकीचं नाही आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर 15 मिनिटं बोलणं आणि त्यावरून एखादा माणूस निवडणं हे चुकीचं नाही आहे. इवन द गॉड वुड नॉट बी एबल टू डू दिस विदाऊट जम्पिंग टू कन्क्लुजन्स. आणि या 15 मिनिटाच्या बोलण्यातून एखाद्या गोष्टीकडे कन्क्लुजनकडे जाणं किंवा एखादा निर्णय घेणं हा माणूस योग्य आहे की अयोग्य आहे, इट इज नॉट सिम्पल थिंग्स, बट हे घ्यावं लागतं. आय न्यू अ कॅन्डिडेट फॉर एम्प्लॉयमेंट हू हिज ओन वॉर्डरोब बीइंग मेगरी borrowed a silk suit for the occasion in order to impress the selection board. He says here one experience. एक अनुभव सुंदर आहे. व्ही जोन says that he knew a candidate for employment who his own wardrobe being meagre borrowed a silk suit for the occasion in order to impress the selection board. अशा एक उदाहरण सांगतात की त्यांना माहीत असलेला असा एक तरुण जो मुलाखतीसाठी घालण्यासाठी जो सूट लागतो, म्हणजे त्या ठिकाणी एक आपल्याला माहिती आहे, मीही तुम्हाला इंटरव्ह्यू स्किलमध्ये सांगितलं की एक फॉर्मल आपला ड्रेस असावा, सोबर असावा, असं म्हणजे त्या ठिकाणी दिसायला व्यवस्थितपणे आपण गेलं पाहिजे. मग कॅन्डिडेटला त्या ठिकाणी थोडंसं एक्सपर्टना इम्प्रेस करायचं होतं आणि अशा या सिच्युएशनमधून एक अनुभव व्ही जोन या ठिकाणी सांगतात की ही न्यू अ कॅन्डिडेट. त्याने एक कॅन्डिडेट असा बघितला ज्याच्याकडे ओन वॉर्डरोब बीइंग मिगर, त्याच्याकडे स्वतःचे असे फारसे कपडे नव्हते. वॉर्डरोब मीन्स अ कलेक्शन ऑफ क्लोथ्स अँड मिगरी मीन्स व्हेरी स्मॉल ऑर टू स्मॉल अमाऊंट, मीन्स अगदी कमी प्रमाणामध्ये त्याच्याकडे कपडे होते. म्हणून त्यांनी उधार उसनवारीवर त्या ठिकाणी म्हणा किंवा कुणाकडून तरी मागून एक सिल्क सूट त्या इंटरव्ह्यूसाठी त्यांनी वापरलं.
इन ऑर्डर टू इम्प्रेस द सिलेक्शन बोर्ड. आणि याच्यामध्ये सिलेक्शन बोर्डला किंवा त्या पॅनलला, इंटरव्ह्यू पॅनलला, त्या इंटरव्ह्युअरला त्यांना इम्प्रेस करायचं होतं. ही इम्प्रेस्ड देम ऑल राईट. देर इज नो डाऊट दॅट ही इम्प्रेस्ड देम, बट नॉट क्वाईट द वे ही इंटेंडेड. पण या पद्धतीने इम्प्रेस इंटरव्ह्यू घेणारे झाले नाही ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं. फॉर ॲज ही लेफ्ट द रूम आफ्टर द इंटरव्ह्यू, द चेअरमॅन ऑफ द बोर्ड टर्न टू हिज कलिग अँड ऑब्झर्व डिस्डेनफुली. आणि फॉर ॲज ही लेफ्ट द रूम फॉर द इंटरव्ह्यू दिला त्या माणसानं, इंटरव्ह्यू घेणाऱ्याने इंटरव्ह्यू घेतलं, त्यानं इंटरव्ह्यू दिला आणि ते इम्प्रेससुद्धा झाले त्याचे कपडे बघून. पण पॉझिटिव्हली ते इम्प्रेस झाले नाही, तर ते इम्प्रेस निगेटिव्हली, पूर्णपणे निगेटिव्हली ते इम्प्रेस झाले. द चेअरमॅन ऑफ द बोर्ड टर्न हिज कलिग अँड ऑब्झर्व डिस्डेनफुली. आणि इंटरव्ह्यू घेणारे ते पॅनल बोर्ड जे होतं, ते बोर्डचे चेअरमन जे होते, ते आपल्या सहकारी मित्रांकडे वळले, ऑब्झर्व डिस्डेनफुली. आणि त्याला असं वळून आपल्या सहकाऱ्यांकडे बघताना अशी काही भावना होती, रादर अ डायंडी ॲट थॉट्स. त्याला असं म्हणायचं होतं की काहीतरी चुकीचं या माणूस करतो किंवा काय मूर्खासारखं आलेला आहे. द यंग मॅन डिड नॉट गेट द जॉब. आणि या माणसाला या ठिकाणी जॉबसुद्धा मिळालेलं नाही आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं या ठिकाणी इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना क्रॉस क्वेश्चन करणं, काउंटर क्वेश्चन किंवा काउंटर व्ह्यूज आपण देणं असेल, किंवा आपण फार मोठे कोणीतरी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं असेल, थोडक्यात आपला ढोंगीपणा त्या लोकांना समजतं. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टी इंटरव्ह्यू देत असताना करू नये, ह्याचा या ठिकाणी संदर्भ आहे. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.